श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आम्ही चाललो आहोत आंबोली येथील चौकुळ गावामध्ये. तिथे आमचं कुलदैवत आहे. तर कुलदेवतेच्या पाया पडायला आम्ही चाललो आहोत आणि तिकडचा तुम्हाला व्ह्यू दाखवते. कोकणातलं जवळजवळ ते मिनी महाबळेश्वरच. तिकडे गेल्यावरच तुम्हाला तो व्हिडिओ कळेल. चला तर मग आपण निघूया. तर चौकुळला जाण्यासाठी आंबोली घाटातून जावं लागतं. आंबोली घाटातली मजा तुम्हाला बघायला मिळेल. तिथला व्ह्यू, तिथलं वातावरण खूप सुंदर असतं. खूप मजा येते त्या घाटातून जाताना. आम्ही दरवर्षी गणपतीला आलो की आमच्या कुलदेवतेला जातो आणि तिकडच्या वातावरणाची मजा घेतो. तर आपण आता चौकुळ ह्या गावात पोचलो आहोत आणि हे पहिलं मंदिर म्हणजे आमचं कुलदेवतेचं सातेरी देवीचं मंदिर आहे. त्यानंतर दुसरं मंदिर आहे हे शंकराचं आहे आणि तिसरं जे तुम्हाला दिसत आहे ते रवळनाथाचं मंदिर आहे. आता सातेरी देवीच्या मंदिरात तुम्हाला खूप बायका दिसत आहेत, वौसे भरताना दिसत आहेत. तर ह्या गावात गौरी विसर्जन कॅलेंडरप्रमाणे गौरी विसर्जन ज्या दिवशी असतं त्या दिवशी वौसे भरले जातात. तर तुम्ही बघू शकता किती बायका सुंदर नटून आलेल्या आहेत आणि खूप गर्दी असते. सगळ्या वाडीतून म्हणजे चौकुळ गावात जेवढ्या वाड्या आहेत ना तेवढ्या वाडीतून ह्या बायका नटून थटून देवाला वौसे ठेवायला येतात. तर बघा तुम्हाला दाखवते हा व्हिडिओ. खूप छान वाटतं असं त्यांच्याकडे बघून, मन प्रसन्न होतं. तर आता आमचं सातेरी देवीच्या मंदिरातलं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहोत आमचं जे कुळ ज्या घरात आहे ना त्या घरात. तर हे कुळ जे आहे ना ते दरवर्षी वेगवेगळ्या घरातून तुम्हाला दिसेल. कारण का ह्या गावाची प्रथाच अशी आहे की ह्या वर्षी जर ह्या एका घरात असेल तर दुसऱ्या वर्षी दुसऱ्या घरात असं, म्हणजे प्रत्येक घराला हा मान मिळाला जातो कुळाचा आणि त्याची सेवा करण्याचा. तर वेताच्या काड्यांपासून जी पेटी बनवली जाते त्या पेटीमध्ये हे कुळ बंद असतं आणि फक्त कॅलेंडरप्रमाणे ज्या दिवशी गौरी विसर्जन असतं त्या दिवशीच हे पेटी उघडली जाते आणि त्या पेटीमधले सर्व जे आहे देव ते तिथे गणपतीजवळ ठेवले जातात. त्यांची पूजा केली जाते आणि वौसे भरले जातात. चला तर मग आपण तो सगळा सोहळा बघूया. तर आता आपलं कुळाचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही पोचलो आहोत खमदा देवाच्या मंदिरात. तर तुम्ही बघू शकता इथे खूप अशा घंट्या बांधलेल्या आहेत. त्या नवसाच्या घंट्या आहेत कारण हे नवसाला पावतो. तर हे एक इथलं देवस्थान आहे खमदा देव म्हणून. हे बघा इथलं वातावरण बघा, ढगाळ वातावरण झालंय. खूप पाऊस भरला इथे. मी पठारासारखं आहे. हे ॲक्च्युली उंचावरती आहे, डोंगरावरती आहे आणि डोंगरावरती आल्यानंतर इथे असं पठारासारखं आहे बघा. इथे खूप धुकं असतं. आम्ही मेमध्ये आलो होतो ना, मेच्या एंडिंगला आलो होतो तेव्हा खूप धुकं होतं. आज कमी आहे. कमी म्हणजे आज धुकं नाहीच आहे. आज ऊन पडलं आहे आणि आता जरा ढग आलेले आहेत पावसाचे. पण वातावरण कायम इथे थंडच. तुम्हाला इथे गरम अजिबात होणार नाही. वर्षाचे 12ही महिने इथे थंडावाच जाणवतो.
अजून दाखवते तुम्हाला थोडं पुढे. हे बघा, ही सगळी तिरड्याची फुलं बघा अशी. हे तिथे पाणी आहे, पावसाचंच साठलेलं आहे. मे मध्ये आलो तेव्हा सुद्धा पाणी होतं ते. हा बघा, ही पण ही वेगळ्या प्रकारची आहेत, तेरड्यासारखे आहेत पण तेरडा नाही वाटत मला. हा, तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा ह्या फुलांची नावं. हे माळ रानासारखं आहे बघा, किती छान वाटतंय. हे बघा, सफेद, गुलाबी, मध्ये मध्ये पिवळी सुद्धा आहेत. ते तिकडे लांब दूरवर पिवळी आहेत. मस्त वाटते ते बघायला. इकडे आल्यानंतर असं वाटतं जाऊच नाही, तेच थांबावं. इतकं छान आणि थंड. आणि आम्ही दरवर्षी ना इथे ह्यासाठीच येतो की खूप बरं वाटतं, खूप बरं वाटतं. इथे शांत वाटतं, मन प्रसन्न होऊन जातं. ऊन पडले तो भाग बघ कसा मस्त वाटतोय ना, हिरवागार. तर आता आम्ही घरी जायला निघालो आहोत. तुम्ही बघू शकता आंबोली घाटातला हा परिसर. आणि आता हा जो वॉटरफॉल दिसत आहे तो आंबोली घाटातला मोठा वॉटरफॉल आहे. आणि हा वॉटरफॉल खूप खोल आहे. तुम्ही बघू शकता खाली किती खोल अशी दरी आहे. त्याच्यामुळे ह्या वॉटरफॉल जवळ जाताना जरा सांभाळूनच जात जा. पण खूप सुंदर असा वॉटरफॉल आहे, छान वाटतं बघायला. चला तर मग माझा हा व्लॉग मी इथेच संपवते. आता ह्या पुढे तुम्हाला ना माझे मुंबईतले आमच्या सोसायटीतील गणपतीचे व्हिडिओ बघायला मिळतील. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा.